नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सिन्नरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर स्प्रेनं हल्ला करण्यात आलाय। मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली आणि त्यानंतर स्प्रेनं हल्ला केल्याची माहिती समोर येते। हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर स्प्रेनं हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। तर पोलिसांकडून तपास सुरू आहे। धक्कादायक अशी ही घटना। आज निवडणूक होती आणि त्याच वेळेला वाद झाला, हाणामारी झाली आणि त्यानंतर स्प्रेनं हल्ला करण्यात आला। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं इथं? खरं तर नाशिकच्या नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये आज सकाळपासून कुठे मारामाऱ्या, कुठे हाणामाऱ्या, तर कुठे गोंधळ पाहायला मिळतो। अशाच प्रकारचा एक गोंधळ जो आहे तो नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे। खरं तर मतदानाची जी वेळ होती ती संपत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जे आहे ते समोर आलेले होते आणि या दरम्यान एका कार्यकर्त्याने नाशिक सिन्नर मधला अजितदादा राष्ट्रवादी यांच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला झाल्याची ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आणि या घटनेमध्ये शिवसेना गटाचे जे एक ठाकरेंच्या शिवसेना गटाचे एक कार्यकर्ता आहे त्यांच्याकडनं हा स्प्रे जो आहे तो त्या ठिकाणी फवारण्यात आला। हा स्प्रे विषारी औषधाचा स्प्रे आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये या ठिकाणी असं स्प्रेच्या परिसरामध्ये सापडलेले अर्थात ज्यांच्या अंगावरती स्प्रे उडाला, ज्यांच्या डोळ्यावरती स्प्रे उडाला त्यातले 5-6 जण जखमी आहे। तर काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेलेले होते ते देखील या सगळ्यामध्ये जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आणि या सगळ्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन गटामध्ये हा सगळा वाद झालेला होता। आणि त्या वादाच्या दरम्यान एका कार्यकर्त्यानं ज्याचं नाव जे समोर येतोय शुभम वारुंसे असं नाव आहे, याने हल्ला केला असावा अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। पोलिसांकडनं तपास केला जातोय। मात्र आतापर्यंत आपण पाहिलं आहे सकाळपासून कुठे गाड्यांची तोडफोड आहे, कुठे एकमेकांवर हल्ले केले जात आहे। मात्र स्प्रेने, विषारी स्प्रेने अशा पद्धतीने हल्ला करणं आणि त्या पद्धतीनं एकमेकांवरती हल्ले करणं अशा प्रकारचा पहिला प्रकार जो आहे तो राज्यामध्ये नाशिकमध्ये पाहायला मिळाला आहे। हाणामारीचा हा नवीन पॅटर्न जो आहे तो देखील या ठिकाणी बरोबर आहे। लक्ष्मण, एकूणच लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात मतदानाच्या वेळेला, मात्र अशा पद्धतीनं दमदाटी, गुंडागर्दी करणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।